मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यामधल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येतील। काल रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील मोठ्या प्रमाणावरती अर्ज दाखल करण्यात आले। त्यातच आज शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्याच पक्षांकडून मोठे शक्तीप्रदर्शन करत हे उमेदवारी अर्ज भरले जातील। अखेरच्या क्षणापर्यंत कोण अर्ज भरणार आणि त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी कोण तडजोड करणार हे बघणं देखील औत्सुक्याचं असेल। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। 3 डिसेंबरला याचे निकाल हाती येतील। पुढची एक मोठी बातमी। नागपूर जिल्ह्यामधील काँग्रेस नेतृत्वाच्या मनमानीला कंटाळून जिल्ह्यामधील स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देण्याचा सपाटा सुरू केलाय। कामठीचे नगराध्यक्ष साजा शेख यांनी पक्ष नेतृत्वावरती गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। आपण सुनील केदार यांच्या हुकुमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचं शेख यांनी जाहीरपणे सांगितलंय। तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। जिल्ह्याचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे नेते हे कार्यकर्त्यांच्या सोबत भेदभाव करतात, गटबाजीला खतपाणी घालतात, त्यामुळे भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्याचं प्रसन्ना तिडके यांनी सांगितलं। मागच्या 24 तासामध्ये साजा शेख, प्रसन्ना तिडके, रामटेकचे शहर अध्यक्ष दामोदर धोपटे या 3 मोठ्या पदाधिकाऱ्यांसह 200 प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम केलाय। दरम्यान काँग्रेसला रामराम केलेल्या साजा शेख आणि माजी प्रदेश महासचिव प्रसन्ना तिडके यांनी काय आरोप केलेत बघूयात। मैंने कांग्रेस पार्टी को इसलिए छोड़ा कि मतलब मैंने कांग्रेस पार्टी ने जो है सुपारी ले ली है कांग्रेस को हराने की। और आज की भी बात है कि अभी तक की कांग्रेस पार्टी ने जिसको देना है उसको अभी तक के भी फॉर्म नहीं दिए, आए नहीं। तो कल का आखिरी दिन है, आदमी कहाँ से लड़ेगा। तो वो मेरे साथ ही होता था, इस वजह से मैं कल खुद ही छोड़ के मैं खुद चले गया और मैं राका से लड़ रहा हूँ। महिन्याभरापासून असं जाणवलं का कुठेतरी मला डावलण्यात इथं चालू आहे। आमचे बरेच कार्यक्रम होतात, मी काँग्रेसचं इथे आहे, इथं काँग्रेसचं बरेच वर्षापासून काम करतो, सगळ्यांना घेऊन चालतो, पण ते मला 1-2 महिन्यापासून जाणवलं की यांनी मला बाजूनं सारवणं चालू केलाय। म्हणून मला आता असं वाटायला लागलं की मी मोद्यासाठी काहीतरी करू शकतो, मी काही चांगला विकास करू शकतो। म्हणून आता आदरणीय बावनकुळे साहेब जे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, महसूल मंत्री आहे, त्यांच्या नेतृत्वात आता मोद्याच्या विकासासाठी मी आज हा पाऊल उचलला। नागपूर जिल्ह्यामधल्या 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। मात्र काँग्रेसच्या बहुतांश उमेदवारांना अद्याप एबी फॉर्म देण्यात आलेला नाहीये, तर बंडखोरी टाळण्यासाठी हा रणनीतीचा भाग असल्याची माहिती मिळतेय। तर ज्या उमेदवारांना अद्यापही एबी फॉर्म देण्यात आलेले नाही त्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत एबी फॉर्म दिले जातील अशी माहिती काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी दिली आहे। सांगलीच्या उरुण ईश्वरपूर या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आईच्या उमेदवारीसाठी लेक पुढे सरसावल्याचं चित्र दिसतंय। उरुण ईश्वरपूर या नगरपरिषदेच्या प्रभाग 5 मधून माजी नगरसेविका उषा मोरे यांना पक्षामधून जरी यावेळेला तिकीट मिळालं नसलं तरीही त्यांनी आपला अपक्ष अर्ज मुलगी डॉक्टर नीता मोरे यांच्या पुढाकारामधून दाखल केलाय। गेली अनेक वर्ष आपली आई शिक्षण आणि समाजकारणामध्ये सक्रिय असून आपल्या आईला जरी यावेळेला पक्षामधून तिकीट मिळालं नसलं तरी देखील अपक्ष अर्ज आम्ही भरलाय आणि तो शेवटपर्यंत कायम ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आईसाठी लेख या ठिकाणी पुढे सरसावले आहे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये। ही घटना आहे उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील। या ज्या आहेत यांनी अपक्ष अर्ज भरायचं ठरवलेलं आहे आणि या सगळ्या अपक्ष अर्ज भरण्यामागे त्यांच्या लेखीची महत्त्वाची भूमिका आहे। सुरुवातीला आपण त्यांच्या कन्येकडे जाणार। तुमचं एक सुरुवातीला नाव सांगा आणि अपक्ष तुमच्या आई अर्ज भरतात काय कारण? स्वर्गीय विजय भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2001-2 साली निवडणूक ही लढवलेली होती आणि आता आम्ही प्रयत्न केले। खरं काही कारणास्तव पक्षाला उमेदवारी देता आली नाही, तरी आमचा हेतू हा राजकारणात उतरायचा हा सामाजिक आहे। काय सांगाल, तुम्ही त्या पक्षामधून तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात गेला नाही, मात्र अपक्ष बनायचं ठरवलं?
अपक्ष भरला कारण मी 25 वर्ष नामदार जयंत पाटलांचं काम करत होते. माझी मागच्या वेळेला पण मी अपक्ष अर्ज भरला. साहेबांच्या विनंतीनं तो मी माघारी काढून घेतला. पण 9 वर्ष निवडणूकच लागली नाही, म्हणून नाईलाजास्तव आता पुढची निवडणूक काही मी लढवू शकणार नाही. म्हणून मी साहेबांच्याकडे ह्या वेळेला पण खूप मागणी केली, पण त्यांच्या काही अडचणींमुळे मला काही त्यांनी उमेदवारी दिली नाही. म्हणून नाईलाजास्तव आणि माझ्या मुलांच्या पाठिंब्यामुळं, माझ्या प्रभागातल्या महिलांच्या पाठिंब्यामुळं मला हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. दुसऱ्या पक्षाकडे तुम्ही काय नाही, दुसऱ्या पक्षाकडं 25 वर्ष आपण एकनिष्ठ इथं आहोत. दुसऱ्या पक्षाकडून पण मला मागणी आलेली आहे, पण माझा असा विचार आहे की या सगळ्या गटातटाच्या राजकारणापेक्षा अपक्ष राहून आपण प्रामाणिकपणानं आपल्या प्रभागाची सेवा करावी. राज्यामधल्या काही भागांमध्ये आज थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामधील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमधील काही भागांचा समावेश आहे. तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये गारठा वाढण्याचाही अंदाज आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे पुणेकर देखील गारठून गेले. किमान तापमानामध्ये घट झाली आहे. शहरामधील किमान तापमान सरासरी 10.6 अंशांपर्यंत खाली आलंय. 3 ते 4 दिवस तापमान कमी जास्त होण्याची शक्यता आहे. शहरामधील पाषाण परिसरामध्ये 10.1 आणि शिवाजीनगर परिसरामध्ये 10.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. काल धुळ्यामध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका अजून वाढणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. थंडीमुळे जागोजागी आता शेकोट्या देखील पेटू लागल्यात. उबदार कपड्यांच्या विक्रीमध्ये देखील वाढ होती आहे. बाहेर पडतायत. याच्यामुळे एकंदरीतच कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी आता नागरिकांच्या जे काही घोळका आहे ते आता जमू लागले आहेत. त्यासोबतच शेकोटे देखील पेटू लागलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उबदार कपड्यांच्या विक्रीमध्ये वाढ होत असतानाच पाहायला मिळत आहे. यासोबतच नागरिकांनी पुढील काही दिवस काळजी घेण्याचं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे या कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्याचा अंदाज हा हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवरती पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा पारा आणखी घसरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात काल 8 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि त्याचबरोबरीला आजचं देखील तापमान असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस थंडीच्या पार्श्वभूमीवरती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारच्या स्फोटाच्या प्रकरणामध्ये एनआयएला मोठं यश आलंय. एनआयएने दिल्लीमधून आत्मघातकी बॉम्बसह हल्ल्याचा कट रचणाऱ्या अमीर राशीद अली याला अटक केली आहे. स्फोटामध्ये वापरलेली कार अमीरच्या नावावरती नोंदणीकृत होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवादी मॉड्यूलच्या विरोधात कारवाई अद्यापही सुरू आहे. रविवारी देखील सीआयकेनं पुलवामा, श्रीनगर, शोपियान, अनंतनाग आणि त्राल अशा अनेक ठिकाणी छापेमारी केली आणि काही लोकांना ताब्यातही घेतलंय. हरियाणामधल्या रोहतक इथली महिला डॉक्टर प्रियंका शर्मा हिला देखील अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधल्या स्फोटाच्या प्रकरणी डॉक्टर प्रियंका शर्मा हिला तपास यंत्रणांनी अटक केली. तर प्रियंका शर्माला 1 तासांच्या चौकशीनंतर सोडूनही देण्यात आलं. दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी डॉक्टर आदिल याला ताब्यात घेण्यात आलं. तर डॉक्टर आदिल डॉक्टर प्रियंका शर्माचा वरिष्ठ सहकारी होता. त्यामुळे ती त्याच्याशी कामाच्या निमित्तानं सातत्यानं फोनवरून बोलायची. या सगळ्या संशयाच्या नंतर तपास यंत्रणांनी प्रियंका शर्माची चौकशी केली. तो ये बोल रहे थे, उन्होंने बहुत सारे डॉक्टर्स को लेके गए यहाँ पे जो साथ में काम करते थे उनके, तो उन सब का फोन एक बार इन्वेस्टिगेशन के लिए लिया है और मेरे को भी यही बोल के लिया है कि कोई बात नहीं, आपका सिर्फ फोन ले रहे हैं, बाकी आप घर पे जाओ, कोई घबराने की बात नहीं है, 1-2 दिन में हम आपका फोन भी दे देंगे इन्वेस्टिगेशन करके, रिकॉर्डिंग वगैरह सुन के। और क्या पूछा था बेटा? इसमें सिर्फ मेरा अकेले का फोन नहीं है, बहुतों के फोन लिए उन्होंने, बहुत जो साथ काम करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.